जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 169 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान हे श्रेष्ठ दान असून समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या उद्देशाने मुरबाडमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रक्तदान महायज्ञ या उपक्रमाला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक भाई शेटे, BM पवार सर, कैलास शेटे, अशोक पाटोळे, त्याचबरोबर संस्थेच्या विविध उपक्रमात नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे उद्योजक तुषार कडबाडकर आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती दाखवली। शिबिर यशस्वी करण्यासाठी रवींद्र चव्हाण, नारायण आगिवले, गोविंद सासे, संतोष भांडे, केशव घुडे, नानासाहेब वाशिंबे, चिन्मय हिलम, प्रदीप शेळके, अर्जुन राणे, सुप्रिया भोसले, अपर्णा जाधव आणि इतर गुरुबंधू आणि भगिनींनी विशेष मेहनत घेतली। मागच्या वर्षी त्या ठिकाणी जवळजवळ 1,37,207 संख्या या संस्थांच्या वतीनं रक्तदानाची झाली होती आणि त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे। मागच्या वर्षी इथेच आपला रक्तदान शिबिर झाला तेव्हा 175 लोकांनी रक्तदान त्या ठिकाणी केलं होतं। त्यामुळे रक्तदान फार सर्वश्रेष्ठ दान आहे। अनेक गरजू रुग्णांना त्याचा उपचारासाठी किंवा रक्ताची गरज ज्या वेळेस लागते त्यावेळेस रक्तदान देणारे लोक असतात। त्यामुळं हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे। त्या दृष्टिकोनातून शिबिराच्या माध्यमातून रक्तदान असं या संस्थांच्या माध्यमातून उपक्रम चालू आहे। संस्थांच्या माध्यमातून अनेक दुसरे उपक्रम त्या ठिकाणी चालू असतात जे समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे उपक्रम या संस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी केले जातात। आणि मला आनंद आहे की मुरबाड तालुक्यातील अनेक लोक या संस्थांशी जोडलेले आहेत, भक्त आहेत। त्यामुळं बरेच उपक्रम आपण पुढल्या काळामध्ये मला वाटतंय तुमच्याकडे आपण बदलापूरलाही गेलो होतो, तिकडे भोजन अन्नदान झालं, प्रसाद झाला आणि अशा प्रकारचे जे लोकांना गरजू लोकांना जे काही उपयोगी असेल ते उपक्रम संस्थांच्या ठिकाणी राबवत आहे। मनपूर्वक तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आज जो काही लक्ष्यांक आपण ठेवलेला आहे तो लक्ष्यांक पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच मुरबाडकरांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग लाभेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। याच्या अगोदर उद्घाटन झालं असलं तरी या शिबिराचं उद्घाटन झालं मॅडम, आज मुरबाडमध्ये रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय सांगाल? आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेतला? जय सियाराम। रामानंद संप्रदायातर्फे जीवनदान महाकुंभ आयोजित केलेला आहे। तर आज मुरबाडमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये 9:30 वाजता आपला जो रक्तदानाचा महाकुंभ चालू झाला आहे। तर आत्तापर्यंत 62 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि तसंच आपण मागच्या वर्षीही म्हणजे जास्तीत जास्त 175 करून मुरबाड तालुक्यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा हा पहिल्यांदा एवढा विक्रम केला होता की सगळ्यात जास्त रक्तदान इथे झालं होतं। आणि तसंच आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे रक्तदान चालू आहे। आपण जवळपास मागच्या वर्षी 1,37,270 रक्तकुपिका आपण गव्हर्नमेंटला दान केल्या आहेत, जेणेकरून थॅलेसिमिया, सिकल सेल्स, ब्लड कॅन्सर सारख्या जे पण पीडित लोक आहेत तर त्यांना आपल्याकडून ही मदत म्हणून दिली जाते। मोफत त्यांना रक्तदान केलं जातं आणि त्याचा उपभोग ते घेतात। आणि तसंच आपलं 53 ॲम्ब्युलन्स महामार्गावर आहेत की जे पण अपघातग्रस्त लोक असतात तर त्यांचे जीवदान वाचवतात आणि ह्या अपघातग्रस्त लोकांनाही आपण हे रक्त पुरवठा करतो। तसंच आपल्याकडे ब्लड इन नीड ही संस्था आहे की जो कोणी पेशंट आहे की त्याला रक्ताची गरज आहे तर अशा व्यक्तीला रक्तदाता आपण इथून डोनर पाठवला जातो। त्यांनी हेल्पलाईन नंबरवरती जर कॉल केला तर त्यांना लगेच आपण डोनर उपलब्ध करून त्यांचा रक्ताचा पुरवठा आपण करतो। साधारणतः किती लाभ घेतील असं टार्गेट आहे काही? जवळपास आमचा 200चा टार्गेट आहे। आज कमीत कमी आपण 200 लोकांपर्यंतचं ब्लड डोनेशन करून घेणार आहोत। आणि आपल्या इथे देहदान, अवयवदान हेही होतं।
आणि आत्तापर्यंत 168 देहदान झालेले आहेत आणि 108 अवयवदान झालेले आहेत, की जेणेकरून नवीन जे डॉक्टर निर्माण होणार आहेत तर त्यांच्या अभ्यासासाठी हे आपण देहदान करतो. तसेच अवयवदानही इथे आपण केले जातात आपल्या संस्थेमार्फत. जय सियाराम. आपण पाहतात लाईव्ह अस्मिता TV न्यूज, उमेद नव अस्तित्वाची.